वैभव सुळे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अखेरचं षटक, स्लॉग ओव्हरचं, हाणामारीचं महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. उंटा संघ जिंकणार स्वर्गीय DC नरके डे नाईट क्रिकेट स्पर्धेची ही चमचमाती ट्रॉफी आणि कुंटा संघ पुन्हा एकदा पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहणार. याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडूवरती लिहिलंय. 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल, वैभव सुळे तयार. उलव्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सौरभ महापुरे वेगात आले. सिंगल इथे कंप्लीट झाले. फंबल झाले. लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एन वरती जावेद संधी आलाय. 5 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. जावेद संधीला संधी आता दिलाय. आता त्या संधीचं सोनं केलं जाणार का, याचं उत्तर लिहिलं येणाऱ्या 5 चेंडूंवरती. 5 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. स्वप्न होतं YB स्पोर्ट्स संघाचं. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये ते स्वप्न तुटलं. मात्र यावर्षी आता 6 धावा दूर आहेत. 5 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता आहे. वैभव सुळेकडे देखील क्षमता आहे. या वर्षी देखील चांगला खेळ सातत्याने लीग स्पर्धा असतील, ग्रामीण क्रिकेट असेल, सातत्याने चांगला खेळ वैभव सुळेने देखील केलाय. गडमुडशिंगी एक्सप्रेस देखील कमी नाहीये. 5 मध्ये 6 ची गरज आहे. अकुटप्प्याचा बॉल आडवा बॅटने फटका इथे केलाय. प्रतीक पाटील चेंडूच्या खाली. विकेट महत्वाची आली आहे. आता माघारी परतावं लागतंय. जावेद संधी बॅक टू दी पवेलियन. अँटी क्लायमॅक्स या मॅच मध्ये आला. अर्थातच विकेट मिळते. जावेद संधी बाद. कम ऑन डीसे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार एरंडोले दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 1000 प्रेक्षक ही मॅच लाईव्ह पाहतात आणि त्याचबरोबर 25,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिली आहे. या स्पर्धेचं आपण पाहिलं तर चांगलं नियोजन संभाजी नाळेसर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीमचं पाहायला मिळालंय. प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक संभाजी नाळेसरांसाठी येऊन जाऊ द्या. जबरदस्त आयोजन केलंय. या आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय. टाळ्या होत आहेत. संभाजी नाळे साहेबांसाठी देखील टाळ्या होत आहेत. आता मात्र हा सामना प्रेक्षकांना हवी होती तशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे. अर्थातच 6 धावांची. 4 मध्ये 6चं समीकरण. ओमकार एरंडोले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखीन एक जबरदस्त बॅटर. 4 मध्ये 6 धावा धाव फलकावरती अजूनही बनवायच्यात. 61 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. वैभव सुळे महत्वाची विकेट मिळवले हे नाव चर्चित आहे. अगदी आपण पाहिलं तर उगवाई देवी गगनबावड्याची स्पर्धा, तिथे देखील दमदार कामगिरी आणि इथे देखील सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळालाय. आतापर्यंत 5 सामन्यामध्ये 6 विकेट देखील राहिल्यात वैभव सुळे यांच्या नावावरती. 4 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचे 4 बॉल बनवायचे 6 धावा. ओमकार एरंडोले स्ट्रायकिंग एंड वरती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. कुठे असं वाटलं होतं YB स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे, तिथे वैभव सुळे आले आणि पुन्हा एकदा या मॅचला कलाटणी दिली आहे. आता मात्र दोलायमान स्थितीमध्ये हा सामना. येणारे 3 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 ची गरज. कोणता संघ बाजी मारणार? कोणता संघ स्वर्गीय DC नरके स्पर्धेच्या या चमचमात्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आणि कोणत्या संघाला पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागणार? येणारे 3 बॉल आवश्यकता असणार आहे. आता 6 धावांची. 3 मध्ये 6 ची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. प्रेक्षक वर्ग देखील पाहतायत, सामन्याचा आनंद घेत आहेत. फटका खेळला आडवा बॅटने. सुशील बुर्ले चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट मिळते. समीकरण आता बदललं जात आहे. अर्थातच ओमकार एरंडोले बॅक टू दी पवेलियन जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव खबाळे मॅन फ्रॉम जयसिंगपूर बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे अर्थातच 6 धावांची. 2 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. सामना जर टाय झाला तर काय असा प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. याचं उत्तर म्हणजे सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. प्रेक्षक वर्गांना काय पाहायचं आहे अर्थातच सुपर ओव्हर पाहायचे आहे. 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. 2 मध्ये 6 धावा आता बनवायच्या आहेत. यस नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील जे बसलेले होते ते आता उभे राहिले आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये हृदयाची धडधड वाढत चालली आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. वैभव खबाळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. पुढचा बॉल वैभव सुळे यांचा. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. परतले दुसऱ्या धावेसाठी. फेकी खराब झाली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि निश्चितच 3 धावा इथे धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. प्रेक्षकांना जे पाहिजे आता ते होण्याची शक्यता आहे कारण 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 3 धावा. प्रेक्षको सुपर ओव्हर पाहायचे का? यस प्रेक्षकांना देखील सुपर ओव्हर पाहायचे. सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना देखील पाहायचा आहे. 1 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. जबरदस्त कामगिरी वैभव सुळे. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना शेवटचं षटक चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलं. म्हटलं जाताना रस्ता अवघड आहे तरी काय झालं. पावलं अजूनही थांबलेली नाहीत. अडथळ्यांनी रोखलं जरी जिद्द अजूनही झुकलेली नाही. जिद्द या खेळाडूची पाहायला मिळाली. वैभव सुळे कौतुक करावं लागणार आहे. 1 चेंडू 3 ची आवश्यकता आहे. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. 2 पेक्षा कमी धावा सामना जिंकणार अर्थातच गौरी स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ आणि अर्थातच 3 धावा आल्या तर YB स्पोर्ट्स संघ गेल्या वर्षीच्या प्रतीक्षा संपणार आणि या स्पर्धेच्या चॅम्पियन वरती नाव कोरणार. 1 बॉल 3 ची आवश्यकता आहे. कुणी स्टंप काढायचा नाहीये. स्टंप काढल्यास 10,000 रुपये बक्षिसातनं कपले जातील याची नोंद घ्यायची दोन्ही टीम्सने. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. दबाव दोन्ही खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. आडवा बॅटने फटका इथे केला. मिस टाइम शो क्षेत्ररक्षण देत आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? फेकी आणि इथे तिसरी धाव झालेली नाहीये. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे. वा 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 क्या बात आहे. तिसरी धाव झालेली नाहीये. कमालीचा खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सुपर ओव्हर पाहायला मिळणार. सुपर ओव्हर. निश्चितच प्रेक्षकांची मागणी होती सुपर ओव्हर होण्याची आणि त्या